ओबीसी समाज के हक और अधिकारों की लड़ाई अब निर्णायक मोड़ पर आ गई है। नागपुर में आज एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया था, जिसमें विदर्भ भर से ओबीसी समाज के वरिष्ठ नेता, कार्यकर्ता और प्रतिनिधि बड़ी संख्या में शामिल हुए। सकल ओबीसी समाज की इस बैठक का मकसद हाल ही में जारी किए गए उस विवादित जीआर के खिलाफ रणनीति बनाना था, जिससे ओबीसी और वीजेएनटी समाज को भारी नुकसान हुआ है। बैठक में यह साफ तौर पर कहा गया है कि जीआर ओबीसी के अधिकारों पर सीधा हमला है। इस बैठक के बाद नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने मीडिया से बात करते हुए कहा कि जीआर ने ओबीसी समाज को गहरा धक्का पहुंचाया है। कोई भी कुछ भी कहे, लेकिन यह जीआर ओबीसी समाज के अधिकारों पर गदा है। इससे समाज को नुकसान हुआ है। बैठक में यह भी निर्णय लिया गया कि 10 अक्टूबर को नागपुर में एक ऐतिहासिक मोर्चा निकाला जाएगा। यह मोर्चा यशवंत स्टेडियम से शुरू होकर संविधान चौक तक जाएगा। इस मोर्चे की जिम्मेदारी उमेश कोराम को सौंपी गई है। राज्य सरकारने, महायुती सरकारने काढलेला जो 2 सप्टेंबरचा जीआर आहे, हा ओबीसीच्या मुळावर येणारा तो जीआर आहे। ओबीसीचं यामध्ये प्रचंड नुकसान होणार आहे। गोरगरीब, सामान्य आणि ज्याला आम्ही विविध पातळीवर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक जो मागासला माणूस आहे, त्यांच्याच अधिकारावर गदा आणण्याचं काम या जीआरमुळे होणार आहे। कोणी काही म्हणू दे, धक्का लागणार नाही, पण प्रचंड धक्का लागलेला आहे, धक्का बसला आहे आणि ओबीसीचं नुकसान करण्याची भूमिका या जीआरमधून स्पष्ट होत आहे। त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरला ओबीसीचा प्रचंड मोर्चा, महामोर्चा काढायचा आता सगळ्या ओबीसी संघटनांनी, सर्व विचाराच्या संघटनांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चामध्ये आत्ताच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी मिळून 10 ऑक्टोबरला यशवंत स्टेडियममधून हा मोर्चा निघेल आणि मोर्चाची समाप्ती संविधान चौकामध्ये होईल। हा मोर्चा विधानसभेवर जावा अशी अपेक्षा होती, परंतु अधिवेशन सुरू नसल्यामुळे आम्ही या मोर्चाची समाप्ती संविधान चौकात करतो आहोत। अनेक संघटनांनी आणि आता ओबीसी नेत्यांनी, यामध्ये माननीय माणिकराव ठाकरे साहेब आहेत, अडबाले साहेब आहेत, आमचे अभिजित भाऊ आहेत, आता अनेकांची नावं घेता येईल की जिथे विविध संपूर्ण लोक समाजाचं नेतृत्व करणारे उपस्थित होते आणि याचं समन्वयक म्हणून आमचा उमेश कोराम हा करतो आहे, युवा नेता करतो आहे। मला वाटतं की लोकांच्या आजच्या या बैठकीमध्ये जो सूर होता, त्यातून हा ऐतिहासिक असा हा मोर्चा ओबीसीचा असणार आहे आणि त्याची तयारी आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेली आहे। विदर्भामध्ये 2च पक्ष आहे, त्यामध्ये इतर पक्षांची पण आम्ही पक्ष म्हणून ही लढाई लढत नाही। ही सामाजिक दायित्व म्हणून ओबीसी समाजाचा आम्ही एक कार्यकर्ता म्हणून या लढाईत आहोत। म्हणून आम्ही पक्षाच्या पलीकडे जाऊन जो येईल, पक्षाचे जोडे, पक्षाचे पादत्राणे बाजूला ठेवून येईल, जो या जीआरला विरोध करेल तो या मोर्चामध्ये सामील होईल आणि त्याला या मोर्चात येण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही। दुसरा विषय की महाराष्ट्रातील कोण नेते येणार, या जीआर विरुद्ध जो पेटून उठेल, या जीआरच्या विरुद्ध बोलेल, तो व्यक्ती या मोर्चामध्ये त्यांनी यावं, अशा प्रकारचं आमचं आव्हान असणार आहे। ऐसा आह्वान आम्ही जनतेला आणि नेत्यांना सुद्धा करणार आहोत। और आयोजकों का कहना है कि यह सिर्फ एक मोर्चा नहीं, बल्कि ओबीसी समाज की अस्मिता और अस्तित्व की लड़ाई होगी। मोर्चा का नारा भी तय हो गया है, अब या तो हक के लिए लड़ो या फिर मरने को तैयार रहो। आगे उन्होंने बताया कि उन्होंने वकीलों से भी बात की, बैठक की और नागपुर हाईकोर्ट के बेंच में इस जीआर के खिलाफ पिटीशन दाखिल करने का निर्णय भी लिया है। वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहट के साथ गौरी इंगले, नागपुर।